जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीचा पदग्रहण व शपथविधी समारंभ थाटात संपन्न। खासदार राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थिती। नूतन सभासदांची विक्रमी भर। जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी, जायंट्स ग्रुप ऑफ सहेली तसेच यंग जायंट्स यांच्या नूतन पदाधिकारी पदग्रहण व शपथविधी समारंभाचा दिमागदार सोहळा शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी पलूस तालुक्यातील माळवाडी शिवाजीनगर येथील बाबासाहेब चितळे सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या भव्य कार्यक्रमाचं आयोजन जायंट्स परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं। या सोहळ्यासाठी भिलवडी व परिसरासह विविध भागातून जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य तसेच अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी होते। यांच्यासह सेंट्रल कमिटी जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे मेंबर डॉक्टर सतीश बापट, ॲडव्होकेट विलासराव पवार, स्पेशल कमिटी मेंबर गिरीशजी चितळे, डॉक्टर सौ साधना मालगावे, फाउंडेशन फेडरेशन 2 च्या अध्यक्षा सौ अनुजा पाटील, IPP प्रशांत माळी, कार्यवाह सुहास खोत, जायंट्सचे मार्गदर्शक व NCF मेंबर्स डॉक्टर जयकुमार चोपडे, मकरंद चितळे, DC पाटील, श्रीमती सुनीता चितळे, सौ भक्ती चितळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर जायंट्स रत्न स्वर्गीय काकासाहेब चितळे व स्वर्गीय पद्मश्री नाना चुडासामा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। प्रमुख पाहुणे खासदार राजू शेट्टी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उद्योजक गिरीशजी चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पत्रकार दिनानिमित्त भिलवडी व परिसरातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आलं। तसेच भिलवडी येथून थेट अयोध्येपर्यंत 1800 किलोमीटरची सायकलवारी करणारे जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष तथा जायंट्स फेडरेशनचे ऑफिसर सुबोध वाळवेकर, नूतन अध्यक्ष बाहुबली चौगुले, शीतल चौगुले, राजेंद्र कुंभार, गजानन माने यांना देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय। मावळते अध्यक्ष महावीर चौगुले व सहेलीच्या अध्यक्षा सौ सविता चौगुले यांनी आपल्या कार्यकाळातील सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर केला। यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। फेडरेशन 2 चे युनिट डायरेक्टर सूर्यकांत जुगधर व फेडरेशन 2 च्या अध्यक्षा सौ अनुजा पाटील यांच्या हस्ते जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीचे नूतन अध्यक्ष बाहुबली सुदर्शन चौगुले, जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या अध्यक्षा सौ उज्ज्वला सुनील परीट यांच्यासह जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी, सहेली ग्रुप व यंग जायंट्सच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व पदग्रहण समारंभ पार पडला। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात नवीन सभासदांची भर पडली असून अनेक महिला सदस्य सहेली ग्रुपमध्ये सामील झाल्या आहेत। ही बाब सर्वांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरली। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांनी अतिशय मनोज्ञ शब्दात केलंय, तर सूत्रसंचालन KR पाटील व सुनीता चौगुले यांनी केले व आभार प्रदर्शन सुबोध वाळवेकर यांनी केले। यावेळी द जनशक्ती न्यूजशी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी जायंट्स ग्रुपच्या सामाजिक कार्याचं विशेष कौतुक केलंय। सहभाग व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची मी शपथ घेत आहे। आज तुम्ही अधिकृतरित्या भिलवडी, सहेली, भिलवडी आणि यंग जायंट्स भिलवडी जायंट्स क्लबच्या वतीनं भिलवडी ग्रुपच्या माध्यमातून अनेक उपक्रम केले जातात। अनेक अतिशय कार्यक्षम आणि सक्रिय अशा प्रकारचा हा ग्रुप आहे। त्या ग्रुपनं आतापर्यंत 206 मरणोत्तर नेत्रदान करून दाखवलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ 206 लोकांनी आपलं शरीर नष्ट झाल्यानंतर सुद्धा जाताना हे जग बघण्यासाठी आपले डोळे मागे ठेवलेले आहेत आणि त्यामुळं 412 लोकांना दृष्टी प्राप्त केलेली आहे। म्हणजे 412 लोकांना हे जग पुन्हा नव्यानं बघण्याची संधी 206 लोकांनी
उपलब्ध करून दिले. हे फार मोठ्या पुण्याचं काम आहे. रक्तदानामध्ये सुद्धा या ग्रुपनं असंच काम केलेलं आहे. जॉईंट्स क्लब असेल किंवा सहेली ग्रुप असेल, स्त्री पुरुष सगळे अत्यंत उत्साहानं आणि समर्पित होऊन हे काम करतात. गिरीशजी चितळे असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, त्यांच्या प्रेरणेनं स्वर्गीय काकासाहेब चितळे यांनी जे पायवट मिळवलेले आहे ती निरंतर अशीच पुढे चालू ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळं या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं त्याचं मला अतीव असं समाधान वाटतं. ठीक आहे. तर कसं आहे की ही छोटी छोटी मुलं आपल्याबरोबर येतच असतात. आपण काय करतो. धन्यवाद. जय जय. धन्यवाद. सुदर्शन चौगुले यांना